बजेट त्यांनी सगळ्या सेक्टरला घेऊन देशासमोर ठेवलेलं आहे आणि खास करून विकसित भारताला विकसित भारतचा जे संकल्प आहे त्या दिशेला घेऊन आजचं बजेट ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की खास करून महाराष्ट्रासाठी मी सांगेल की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी या बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रावधान करण्यात आलेलं आहे। मग ते एफपीओच्या संदर्भात असेल, फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे कसं आपण आणू शकतो, त्यांचं उत्पादन आपण कसं वाढवू शकतो, जी नेहमी ओरड खताला घेऊन असते, फर्टिलायझरला घेऊन असते, युरिया असेल किंवा अन्य फर्टिलायझर असतील, त्यासाठी पण या बजेटमध्ये खूप मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याला खताची कुठेही अडचण होता कामा नये, त्यासाठी व्यवस्थितपणे खत डिलिव्हरी ही शेतकऱ्यांपर्यंत कशी होईल, कमी दरात कशी होईल, त्याचं ब्लॅक मार्केट होणार नाही, या पद्धतीचं सुद्धा याच्या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने की कापूस आपलं महाराष्ट्राचं एक प्रमुख पीक सुद्धा आहे आणि त्याच्यावर रिसर्च करून पुढचे 5 वर्ष आता सरकार काम करणार आहे की कापूसमध्ये नवीन बियाणं आणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाच्या माध्यमातून जास्त भाव कसा मिळू शकेल, याच्यासाठी सरकारने या बजेटमध्ये प्रावधान सुद्धा केलेलं आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याची आधी 2 लाखापर्यंत मान्यता होती, आता ती 5 लाखापर्यंत त्याची मान्यता वाढवण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे 5 लाखापर्यंतचं लोन शेतकऱ्यांना ह्या कार्डच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होणार आहे। त्याच्यानंतर आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलो तर आज महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या योजना बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आपण लखपती दीदीच्या माध्यमातून पण बघू शकतो की आज ग्रामीण भागातली महिला ही प्रत्येक बचत गटाशी जोडली गेलेली आहे आणि बँकेच्या सहाय्याने आज बचत गटाच्या महिला छोटे मोठे उद्योगाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या देशाच्या विकासामध्ये महिलांची पण खूप अहम भूमिका आपल्या ग्रामीण भागातली राहणार आहे आणि या बजेटमध्ये पण आपल्याला ते दिसायला मिळालं। युवकांसाठी यूथ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि खास करून क्रीडासाठी स्पोर्ट्स सेक्टरसाठी यावेळेस बजेट वाढवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आपण जे स्वप्न बघतोय की 2036 मध्ये ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट प्रत्येक युवकामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झालं पाहिजे, म्हणून स्पोर्ट्सवर पण आणि युवकांच्या कार्यक्रमावर पण खूप मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये भर देण्यात आलेला आहे की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातलं पण टॅलेंट खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढे येईल। आत्ताची जी पिढी आहे ही स्पोर्ट्सकडे करिअर अनुषंगाने सुद्धा बघू शकते, त्याचं करिअर सुद्धा स्पोर्ट्समध्ये तो करू शकतो, या अनुषंगाने या बजेटमध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे। तर थोडक्यात सांगायचं राहिलं तर प्रत्येक सेक्टरवर लक्ष देऊन या बजेटमध्ये काम करण्यात आलेलं आहे। स्टार्टअप योजना असेल, डिजिटल इंडिया असेल, मेकिंग इंडिया असेल, यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे 10 कोटीवरनं 20 कोटीपर्यंत आता बजेट वाढवलेलं आहे की कोणत्याही मुलाला काहीतरी नवीन करायचं असेल, नवीन टेक्नॉलॉजी पुढे आणायची असेल तर तो बँकेच्या सहाय्याने तो पुढे येऊ शकतो। स्पेस सायन्स एक नवीन स्कोप सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे की स्पेस सायन्समध्ये पण आपले मुलं पुढे आले पाहिजे, त्यांचे प्रोजेक्ट चांगले पुढे आले पाहिजे, त्यासाठी पण या बजेटमध्ये प्रावधान केले।